नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल जे अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत निरीक्षक त्यानंतर लिपिक या पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली। मित्रांनो, निरीक्षक या पदासाठी तुम्हाला 100 मार्कासाठीचा बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम हा कायदा करणं गरजेचं आहे। त्यानंतर लिपिक म्हणजे कार्यकारी सहाय्यक या पदासाठी तुम्हाला 10 क्वेश्चन तरी त्या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियमावर येणार आहे, त्यामुळे तुम्हाला हा कायदा महत्त्वपूर्ण असणार आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण लेक्चर सिरीज सुरुवात केली। एकूण 7 लेक्चर यापूर्वी आपण अपलोड केलेत। हे 8वं लेक्चर असेल, ते 8वं लेक्चर तुम्ही काळजीपूर्वक पहा। या लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहणार की कलम 174 ते 184 पर्यंतचे एकूण किती प्रश्न तयार होऊ शकतात आणि कशा प्रकारचे प्रश्न या कलमावर विचारले जाऊ शकतात याची संपूर्ण माहिती आपण या लेक्चरच्या माध्यमातून पाहणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। जर तुम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियमचा जर कायद्याचा जर प्रश्नसंच हवा असेल, 2000 प्रश्नाचा प्रश्नसंच हवा असेल, तर तुम्ही डिजिटल JK हे आपले प्ले स्टोर ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून त्या ठिकाणी कोर्स बाय करू शकता। सध्या ऑफरमध्ये आहे, दिवाळीच्या ऑफरमध्ये फक्त तुम्हाला हा कोर्स 91 रुपयामध्ये मिळेल। एरवी तुम्हाला हा कोर्स 199 रुपयामध्ये मिळेल। त्यामुळे आजच्या तारखेमध्ये किंवा उद्याच्या तारखेमध्ये जर तुम्ही कोर्स बाय केला तर तुम्हाला फक्त 55% त्यावर डिस्काउंट असेल। त्यामुळे तुम्ही कोर्स बाय करू शकता। काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। जर लेक्चर सिरीज जर आपल्याला पाहायचे असेल तर BMC ॲक्ट 1888 अशा प्रकारचे एक आपण प्लेलिस्ट तयार केली आहे, तुम्ही प्लेलिस्ट चेक करू शकता। आता या ठिकाणी पहा मित्रांनो, आपण जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न महत्त्वपूर्ण डिस्कस करूया, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारचे येतात त्या ठिकाणी तुम्हाला समजून येणार आहे। तर पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती आहे अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारलाय। आता काही महत्त्वपूर्ण कलम आहेत, ते कलम तुम्हाला तोंडपाठ पाहिजेत आणि त्या कलमा संदर्भात म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत जे कायदा आहे तर त्या कायद्या संदर्भातच्या त्या कायद्यामध्ये कलमामध्ये कोणती तरतूद केलेली आहे तर ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। तर अयोग्य म्हणजे काय, तर चुकीची जोडी कोणती आहे, तर कलम 91E नाट्यगृह कर या ठिकाणी बरोबर आहे का, तर हे विधान बरोबर आहे। म्हणजे कलम 191E मध्ये नाट्यगृह कर संदर्भाची तरतूद दिलेली आहे। त्यानंतर दुसरा आहे कलम 191 निरीक्षणाचा अधिकार, हे विधान चूक आहे। त्यानंतर कलम 191 जे मागणीची नोटीस बरोबर आहे। त्यानंतर कलम 191K नाट्यगृह करांचे नियमन करणारे नियम या संदर्भाचे हे कलम आहे। म्हणजे हे तिन्ही विधान बरोबर आहेत। फक्त विधान कोणतं चुकीचं आहे, तर 2 नंबरचं विधान चुकीचं आहे। आता 2 नंबरचं विधान हे का चुकीचं आहे, म्हणजे कलम 91F मध्ये नेमकं काय सांगितलं आहे तर ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे। तर 91F मध्ये सांगितलेलं आहे की नाट्यगृह कर भरण्याचे दायित्व, म्हणजे कलम 91E हे काय आहे, नाट्यगृह कर आहे, पण यामध्ये ॲड आहे की नाट्यगृह कर भरण्याचे दायित्व कलम 191F मध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा, म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे ते तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे। तर यामध्ये पहा, कलम 191 कुत्र्यावरील कर या संदर्भाचं हे कर आहे का, तर बरोबर आहे, म्हणजे या संदर्भाची तरतूद आहे। त्यानंतर कलम 191B विवेक्षित कलमे लागू नसणे, कलम 191B हे चूक आहे। कलम 191B हे काय आहे, तर कुत्र्यासाठी लायसन्स व क्रमांक तिकीट देण्यासंदर्भाची जी तरतूद असेल ती कलम 191B आहे। तर मित्रांनो, कुत्र्या संदर्भाची जी काही कर आहेत किंवा कुत्र्या संदर्भात जी काही महत्त्वपूर्ण तरतूद आहे कलमाची, तर ती आहे 191A ते 191D पर्यंतची। या कलमाच्या अंतर्गत कुत्र्यावरील करासंदर्भाची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी पहा, कलम 191 सद्भावनापूर्वक वागणाऱ्या व्यक्तींना संरक्षण बरोबर आहे। कलम 191B विवेक्षित वाणिज्यिक अधिकाऱ्यांनी पाळलेल्या कुत्र्यांच्या बाबतची माफी या संदर्भाची ही तरतूद असणार आहे। त्यानंतर या ठिकाणी पहा, प्रश्न तिसरा आहे, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मध्ये
मालमत्ता कराचा परतावा कोणत्या कलमाच्या अंतर्गत सविस्तरपणे नमूद करण्यात आलेला आहे? तर यामध्ये पहा, म्हणजे जागा रिक्त राहिल्यामुळे मालमत्ता कराचा जे काही परतावा असेल तर ते परतावा कोणाला कशा प्रकारे द्यावा लागतो या संदर्भाची तरतूद आहे. तर ती कलम कोणकोणत्या कलमामध्ये दिली आहे, म्हणजे कोणत्या कलमापासून ते कोणत्या कलमापर्यंत दिलेली आहे? तर या ठिकाणी पाहायचं योग्य उत्तर असेल मित्रांनो कलम 194 ते 179 पर्यंत. तर याचं योग्य उत्तर हे आहे. जर परीक्षेमध्ये टीप या ठिकाणी पहा, आपण प्रत्येक प्रश्नामध्ये अशा प्रकारची सुद्धा कोर्समध्ये टिप्ससुद्धा दिली आहे की ज्याप्रमाणे तुम्हाला कन्फ्यूज काही होऊ नये यासाठी. तर टीप महत्त्वपूर्ण पहा, कलम 183 व कलम 184 निश्चित करण्यात आली. म्हणजे मुख्यत्वे हे जे आहे म्हणजे जागा रिक्त राहिल्यामुळे मालमत्ता कराचा परतावा कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे? तर कलम 174 ते 184 पर्यंत आहे. 184 पर्यंत आहे. पण 184, 83 ते 84 जे कलम आहे तर ते निरसित करण्यात आलेले आहेत, काढून टाकण्यात आलेलं आहे. तर त्यामुळे याचं योग्य उत्तर 174 ते 179 पर्यंत असणार आहे. जर परीक्षेमध्ये 174 ते 184 अशा प्रकारचा पर्याय दिला तर त्या पर्यायाला सुद्धा तुम्हाला क्लिक करणं गरजेचं आहे. जर परीक्षेमध्ये हा पर्याय असेल आणि 184चा जरी पर्याय असेल तर तो पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी न करता तुम्ही कलम 174 ते 179 पर्यंत करणं गरजेचं आहे. त्यानंतर चौथा प्रश्न पहा, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 नुसार कराचा परतावा मिळवण्यासाठी अर्ज केव्हा कसे करावे ही तरतूद कोणत्या कलमाच्या अंतर्गत स्पष्ट करण्यात आलेली आहे? मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत म्हणजे जो कायदा आहे तर त्या कायद्याच्या अंतर्गत कराचा परतावा म्हणजे कर परत घेण्यासंदर्भाचा जर एखाद्याची जमीन असेल, एखाद्याचं मालमत्ता असेल तर त्याला जर अर्ज करायचा असेल तर ती कोणत्या कलमाच्या अंतर्गत अर्ज करता येते? तर कलम 179च्या अंतर्गत अर्ज करता येते. त्यानंतर पाचवा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणकोणते कलम मुंबई महानगरपालिका अधिनियमामधून निरसित करण्यात आलेले आहेत? तर कोणकोणते कलम निरसित करण्यात आलेत? तर 175 कलम निरसित करण्यात आले, बरोबर आहे. कलम 178 कलम निरसित करण्यात आले, बरोबर आहे. त्यानंतर कलम 184 ते 183 कलम हे निरसित करण्यात आले म्हणजे काढून टाकण्यात आले आणि वरील सर्व म्हणजे याचा उत्तर चौथ्या नंबरचं वरील सर्व बरोबर आहे. त्यानंतर सहावा प्रश्न पहा, पाणी कराचा व मलनिस्सारण कराचा परतावा केव्हा व किती प्रमाणात मिळेल याची तरतूद कोणत्या कलमाच्या अंतर्गत स्पष्टपणे सांगितलेली आहे? तर पाणी कराचा जे काही परतावा आहे तर ते परतावा कोणत्या कराच्या अंतर्गत रिटर्न दिला जातो किंवा कशा प्रकारची माहिती या ठिकाणी कलमाच्या अंतर्गत दिलेली आहे? तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो कलम 174च्या अंतर्गत ही माहिती दिलेली आहे. त्यानंतर पाणी कराचा परतावा मिळवण्यासाठी ती इमारत किती दिवसापेक्षा कमी नसेल असा अवधी करता रिकामी असणे गरजेचं आहे. म्हणजे एखादी इमारत असेल, एखादी जमीन असेल, ती जर जमीन कमीत कमी किती दिवसापेक्षा कमी जर त्या ठिकाणी जर ती रिकामी असेल तर त्या जागेचा मुंबई महानगरपालिकेला अधिनियमाला जो काही कर असतो तो कर तर त्या ठिकाणी कराचा परतावा करणं गरजेचं असतं. तर किती दिवस त्या ठिकाणी जागा रिकामी असणं गरजेचं असेल किंवा ती इमारत रिकामी असणं गरजेचं आहे? तर 35 दिवस, 30 दिवस, 25 दिवस, तर 90 दिवस याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो 30 दिवस. जर एखादी जर इमारत जर रिकामी असेल, एखादी जर जागा रिक्त असेल तर त्या कराचा परतावा दिला जातो. त्यानंतर या ठिकाणी पहा मित्रांनो प्रश्न 8वा, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 नुसार जागा रिकामी असल्याची नोटीस आयुक्ताला दिलेली असल्याखेरीज परताव्याची हक्क मागणी करता येणार नाही ही तरतूद कोणत्या कलमाच्या अंतर्गत स्पष्ट केली आहे? आता जर एखाद्या मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत रहिवासी असेल आणि त्याची जर जागा रिकामी असेल आणि ती जागा रिकामी आहे म्हणून आयुक्ताला सांगणं गरजेचं असतं, लेखी अर्ज करणं गरजेचं असतं, तरच त्या जमीनदाराला किंवा त्या मालकाला त्या ठिकाणी कराचा परतावा दिला जातो. तशी नोटीससुद्धा द्यावी लागते आयुक्ताला. तर ती कोणत्या कलमाच्या अंतर्गत देणं गरजेचं असतं? तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो कलम 176च्या अंतर्गत नोटीस देण्यासंदर्भाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा प्रश्न 9वा, 176 नुसार जर एखाद्या करदात्याने आपली जागा रिकामी आहे अशी नोटीस जर आयुक्ताला दिली नसेल तर तो मालमत्ता कराचा कोणत्याही परतावा मिळण्यासंदर्भाचा पात्र असू शकतो का? तर आपण वरती चर्चा केली पात्र असणारच नाही. एखाद्या करदात्याला किंवा एखाद्या जमीन मालकाला जर त्याची जर जागा रिकामी असेल जर त्याला जर दाखवायचा असेल तशा प्रकारचं आयुक्ताला लेटर लिहूनच त्यावेळेस सांगावं लागेल तरच त्या ठिकाणी
त्या संदर्भाचा तो पात्र असू शकतो. म्हणजे या ठिकाणी नाही अशी तरतूद नाही, म्हणजे त्याला जागा किंवा तशा प्रकारचं परतावा मिळणार नाही जर त्यानं अर्ज केला नसेल तर. त्यानंतर प्रश्न 10वा, कलम 176 नुसार जागा रिकामी आहे अशी नोटीस आयुक्ताला दिल्यानंतर कर परतावा कोणत्या तारखेपासून लागू होईल. जर X हा पर्सन असेल, जर या ठिकाणी X हा पर्सन असेल आणि जो आयुक्ताला नोटीस दिलेला आहे 30 डिसेंबर 2024 रोजी, 30 डिसेंबर 2024ला आयुक्ताला नोटीस दिला की माझी जागा रिक्त आहे, तर त्याला कोणत्या तारखेपासून त्या ठिकाणी कराचा परतावा रिटर्न होईल. तर या दिवसापासून पुढील या ठिकाणी तो जो कराचा परतावा असेल तो त्याला लागू होईल. मागचा म्हणजे जर 6 महिन्यापूर्वी जर जागा रिक्त असेल तरी पण त्या ठिकाणी त्याला मिळणार नाही. ज्या दिवशी अर्ज करतील त्या दिवसापासूनचा पुढील जी काही रक्कम असेल तर तो त्या ठिकाणी त्याला कराचा परतावा देईल. म्हणजे नोटीस दिल्या तारखेनंतर, म्हणजे नोटीस दिल्या तारखेला लगेच नाही तर नंतर या ठिकाणी त्याला लागू केला जातो. त्यानंतर या ठिकाणी प्रश्न 11वा आहे, मुंबई महानगरपालिका 1888 मधील कोणत्या कलमाच्या अंतर्गत कराचा परतावा मिळण्याकरता अर्ज केव्हा व कसे करावे ही तरतूद सांगितलेली आहे. कोणत्या कलमाच्या अंतर्गत अर्ज कसा करावा, अर्जाचा फॉर्मॅट कशा पद्धतीने असावा, अर्ज कोणाकडे करावा या संदर्भाची तरतूद कोणत्या कलमामध्ये सांगितलं आहे. त्याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो 179 कलमाच्या अंतर्गत या ठिकाणी ही कराची तरतूद करण्यात आली, म्हणजे अर्ज कशा पद्धतीने करावा या संदर्भाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी 12वा प्रश्न आहे, कोणत्याही मालमत्ता कराचा परतावा मिळण्याकरता ज्या 6 माहीच्या संबंधात हक्क मागणी असेल ती 6 महिने संपल्यानंतर किती दिवसाच्या आत आयुक्ताकडे लेखी अर्ज केलेला नसेल तर आणि कराच्या ज्या रकमेच्या परताव्या मिळवण्यासाठी हक्क मागणी केली असेल तर त्या रकमेबद्दलचे असे कोणतेही हक्क मागणी मंजूर करणे हे आयुक्ताला सविवेकाधीन असेल तर किती दिवसाच्या आत या ठिकाणी अर्ज करावा लागेल. तर याचं योग्य उत्तर असेल 30 दिवसाच्या आत अर्ज करणं गरजेचं आहे. हा जरी प्रश्न तुम्हाला वाचण्यासाठी जरी मोठा असेल तर ह्या प्रश्नाचं सरळ त्यांनी सांगितलेलं आहे की एखाद्या वेळेस जर कोणत्याही मालमत्ता कराचा परतावा मिळवण्यासाठी आयुक्ताकडे किती दिवसाच्या अंतर्गत त्या ठिकाणी अर्ज सादर करावा लागतो अशा प्रकारची तरतूद दिली. म्हणजे 30 दिवसाच्या आत जर त्या ठिकाणी जर अर्ज केला तर त्याला त्या ठिकाणी कराचा परतावा मिळतो आणि 30 दिवसाच्या वर जर त्या ठिकाणी जर अर्ज करण्यासंदर्भाची लेट झाला असेल तशा प्रकारचा आयुक्त त्यावर डिसिजन घेतील, म्हणजे त्या संदर्भाचा निर्णय घेतील, त्यांचा तो सविवेक अधिकार असणार आहे या कायद्यानुसार. त्यानंतर 13वा प्रश्न आहे, कोणत्याही कराचा मालमत्ता परतावा मिळवण्यासाठी आयुक्ताकडे किती दिवसाच्या आत मागणी करण्यासंदर्भाचा अर्ज करावा लागतो. याचं सुद्धा उत्तर 30 दिवसाच्या आत अर्ज करणं गरजेचं असतं. तर अशा प्रकारे मित्रांनो जे काही महत्त्वपूर्ण कलम होते तर त्या कलमासंदर्भाचे आपण जे काही प्रश्न होते त्या प्रश्नाचा आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नासंदर्भाचे कलम परीक्षेमध्ये किंवा या कलमासंदर्भाचे प्रश्न जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले तर त्याचं त्या ठिकाणी तुमचं 100% उत्तर बरोबर येणार आहे. अशाच प्रश्नासाठी प्रश्नसंचसाठी आपण आपला जो 2000 क्वेश्चन बँक आहे तो तुम्ही आजच्या डेटमध्ये फक्त 91 रुपयामध्ये तुम्ही जॉईन करू शकता. तुम्हाला कोर्स जॉईन करण्यासाठी डिजिटल जे की हे प्ले स्टोर ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं BMC संदर्भाचे नवीन लेक्चर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अपलोड करणार आहोत. तर त्यामुळे तुम्ही BMC ॲक्ट 1888 प्लेलिस्ट या ठिकाणी संपूर्ण प्लेलिस्ट पाहू शकता. तरी पण मनामध्ये काही प्रश्न असतील तर व्हॉट्सअपला सुद्धा मेसेज करू शकता, कमेंट बॉक्ससुद्धा करू शकता. धन्यवाद, थँक्यू.